आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। धनुबाळा, सोन्याच्या पावलाने लेकी घरात आले। घे, ओवाळते ना। धनुधाम, आज तिच्या नाती घरी आलेत, तिला जो ओळू दे। आज आजीचं मान। चला थांब अक्का, भागू चल। अक्का, आता ही बाळांची पावलं पाण्यात बुडव आणि यांना आत घेऊन ये। या पावलांनी घरात भरभराट येऊ दे। लक्ष्मीची कृपा घरावर सदैव राहू दे। अरे थांबलाय का? माझ्या तेजूला लेकी झाल्या। त्या सोन्याच्या पावलांनी घरात येताना त्यांना मला ओवाळता आलं। एवढं सुख मला पुरेसं आहे देवी। आता फक्त माझ्या सगळ्या लेकरांवर तुझा आशीर्वाद राहू दे। दादा, आता या 5 गल्ल्यांच्या बाजूला ना 2 छोटे गल्ले पण आणावे लागतील। हा, आणि आपण त्याच्यात पण आता पैसे साठवूयात आणि लहान लहान चिमण्या मोठ्या झाल्या ना की त्याच्यासाठी भरपूर गिफ्ट आणूयात। हा, तर पैसे पण लय साठतील। त्यांच्या येण्याने कोणी सुखी झालं तर कोणी दुःखी, पण यांनी मात्र सगळ्यांना प्रेमाने आपलंसं करून घेतलं। खरंच या लहानग्यांकडून किती शिकण्यासारखं आहे ना। कोणी यांचा कितीही दुस्वास केला तरी यांचे किलकिले डोळे मात्र सगळ्यांकडे प्रेमानेच बघतात। तुम्हाला या घरात सगळी सुख मिळोत हीच माझी इच्छा बस। तेजू, इकडे। आत्या,
आपली ती जेवण तुझ्या नाते बघ कसल्या गोड दिसतात. आज तू असतीस ना, तिघींची नजर काढली असतीस. पण हरकत नाही, मला माहितीये तू जिथं कुठं असशील ना तिथनं आशीर्वादच देत असशील. मला ह्यांच्यात आहे ना तुझं रूप दिसतं आत्या. तुझं सगळ्यांवर जीव होता ग. तुझ्या नातीला तर तू डोळ्याआड होऊनच दिलं नसतंस. आता पण ह्या नातींना डोळं भरून बघून घे आणि तुझा आशीर्वाद ह्यांच्या पाठीशी असाच कायम राहू दे. राजू, तनू यांना घेता का? मी आलेच. इकडे बस. चल बस इथं. तेजू, तुझ्या मनावरच सगळं वजन आज हलकं करून घेतो. तुझ्या बरोबर आणि तुझ्या लेकींबरोबर जे काय घडलं त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे. त्यामुळे तू मोकळी हो. जेवढं रडता येईल ना तेवढं रडून घ्या. पण आजचं शेवटचं, इथनं पुढं माझ्या बहिणीच्या डोळ्यात मला पाणी अजिबात दिसलं नाही पाहिजे. कारण हे जे काय झालं ह्याच्यात तुझी चूक काहीच नाही. पण दादा, याची शिक्षा तर मलाच मिळाली ना. संसार तर माझाच तुटला ना. आपण या सगळ्याला तू जबाबदार आहेस का? तू काय केलंयस का? अगं तू तर सगळं सावरून घेत होतीस की. ती माणसं नालायक माणसं निघाली, राक्षस माणसं निघाली, त्याच्यात तुझी काय चूक आहे का? हे बघ, त्याची वाईट वाटून घ्यायची अजिबात गरज नाही तुला. आणि मान खाली घालून जगायची तर अजिबात गरज नाही. अगं अख्ख्या गावातून तुला मी वाजत गाजत मिरवत कशासाठी आणलं मी तर? हेच दाखवून द्याला की आमच्या नजरेत तुला काल पण मान होता, आज बी आहे आणि कायम असेल. दादा, पण माझ्या पुढे आणि माझ्या लेकींच्या पुढे अख्खं आयुष्य पडलं. अगं मग ते असं पण सुंदर करता येईलच की. तेजू, त्या घरात तुझ्या लेकींच्या जीवाला धोका होता. अगं जिथं मुलींना मुलांच्या नजरेत कमी लेखलं जातं, जिथं नवरा आपल्या बायकोच्या मनाचा विचार करत नाही, तिथं तुला आणि तुझ्या लेकींना सुख मिळालं असतं का सांग बरं? हे बघ, मला माहिती आहे हे जे काय झालं त्यामुळे तू नाराज आहेस. पण आज रडताना ह्यो जो पदर तू तुझ्या डोळ्यांना लावतेस ना, ह्योच पदर कमरेला खोचून तुला उद्यापासून तुझ्या लेकींचा सांभाळ करायचा आहे. उद्यापासून नवीन सुरुवात करायची आहे, लक्षात ठेव. आणि या प्रवासात तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे. काय काळजी करू नको तू. हे बघ, मन हलकं करायची प्रत्येकाला गरज असते, म्हणून तर मी तुला रडू देईन. पण हे आजचं शेवटचं, उद्यापासून माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर मला हसूच दिसलं पाहिजे. चला हसा भाऊ, चला चला हसा हसा. बघ, हसल्यावर कसली भारी दिसते तू. हा